क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। टँगो कितीला आहे? नाही 90 250ला क्वार्टर 250ला क्वार्टर। मालेगाव शहराच्या अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेले आणि नावाजलेले देवस्थान म्हणजे चंदनपुरी देवस्थान। या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी रोजच गर्दी पाहायला मिळते आणि त्यातच सुट्टीचा दिवस असल्याने बहुधा रविवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी असते। परंतु धार्मिक स्थळी शासनाने अवैध दारूधंद्यांना प्रतिबंध करून देखील या चंदनपुरी गावात अवैध दारूधंदे खुलेआम पद्धतीने सुरू असल्याचं स्थानिकांच्या तक्रारीनुसार आज रविवार दिनांक 9 जून रोजी महाराष्ट्र क्रांती न्यूजने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये समोर आलाय। टँगो कितीला आहे? नाही 90 250ला क्वार्टर 250ला। चंदनपुरी गावातील प्रवेशद्वाराजवळच असलेल्या जय मल्हार खानावळ प्रोप्रायटर अमोल शेलार यांच्या हॉटेलमध्ये खुलेआम अवैध देशी विदेशी मद्य विक्री करून चंदनपुरीचे धार्मिक स्थळ अपवित्र करण्याचं काम सुरू आहे। तसेच या ठिकाणी बालमजूर देखील असल्याचं निदर्शनास आलंय। खरं तर या ठिकाणाहून सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय असून देखील या अवैध धंद्यांवरती अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांचं लक्ष का नाही? तसेच या अवैध दारूधंदे करणाऱ्या व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात हप्ते वसूल करतात, म्हणूनच हे असे अवैध धंदे खुलेआम केले जातात अशी देखील चर्चा परिसरातील नागरिक करत आहेत। या स्टिंग ऑपरेशन मधील धक्कादायक अवैध दारूधंदे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी लक्ष देऊन तात्काळ बंद करावेत व धार्मिक स्थळाचे पावित्र्य जपावे अशी मागणी चंदनपुरी परिसरातून होत आहे। येते ना ऊस आहे का? ऊस आहे ना 90 का? टँगो कितीला आहे? नाही 90 250ला क्वार्टर 250ला क्वार्टर। अजून ना पैसा रे दिदा मांग पानी गलत बॉटल दे ना, पानी बॉटल 10 रुपये गल्ला चकना भी दूंगा गल्ला लाल ओलेगा ठीक है। 1 ग्लास पानी कट पाणी पडतो किराणा तुम्हाला ते डिशेस छोटे आले काय करायचे ते करा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।